नमस्कार. सत्यविजय न्यूज. महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले विमान अपघातामध्ये. अत्यंत दुर्दैव घटना महाराष्ट्रासाठी आज काळा दिवस असे वाटत आहे. अजितदादा पवार साहेब खूप मायाळू आणि कष्टाळू. नेहमी मी पुण्यात असताना त्यांना जवळून बघितलेलं आहे. त्यांचे काम प्रत्येक नागरिक त्यांचे नाव घेत होते पुण्यामध्ये. मी स्वतः ऐकलेला आणि डोळ्याने बघितलेला व्यक्ती. मला 12 वर्षाचा अनुभव आहे. पुण्यामध्ये असताना कुठेही जाऊ दे, फक्त अजितदादा पवार साहेब यांचेच नाव. कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिका सुधारणा जे अजितदादा पवार साहेबांनी केले होते त्याचे संपूर्ण देशभरात चर्चा. अशा महानगरपालिका पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण जगातच नाही असे पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडून करण्यात आला होता. ही आठवण प्रत्येकाला शेवटपर्यंत त्यांच्या मनात राहील. अशी गोष्ट, काही गोष्टी पुण्यासाठी आणि बारामतीसाठी आणि महाराष्ट्रासाठी, खास करून सोलापूरमध्ये सुद्धा त्यांचे मोठे काम या ठिकाणी चांगले निधी देऊन कामं केलेले आहेत. याचे सुद्धा जाणीव सोलापूरकरांना आहे आणि अत्यंत जवळचे असे आम्हाला वाटत होते अजितदादा. त्यांचे दुःखद निधन विमान दुर्घटनेमध्ये झालेलं कळाल्याबरोबर मनाला एक धक्का आणि चटका बसल्यासारखं गोष्ट आज झालेलं आहे. तरी मी अजितदादांच्या कामाचे एवढे जवळून बघून मी आज सांगत आहे तुम्हाला. खूप कष्टाळू. 6 वाजता, सकाळी 6 वाजता उठून कामाला लागत होते. संध्याकाळी म्हणत नव्हते, रात्र म्हणत नव्हते. एवढे काम करायचे नागरिकांसाठी. खरंच विसरण्यासारखं गोष्ट नाही आहे. खूप मोठं नुकसान महाराष्ट्रासाठी झालेलं आहे. धडपडी, एकदम धडपडू. म्हणजे माणूस कसं रात्रंदिवस धडपड, फक्त कामं करून घ्यायचे. मोठे मोठे प्रकल्प कसं येतील पुण्यामध्ये, चांगले उद्योग कसे येतील, पुण्यातील लोक, महाराष्ट्रातील लोक कसं व्यवस्थित राहतील, सर्वांना हाताला काम कसं मिळेल याचे जाणीव त्यांना नेहमी. आणि प्रत्येक नागरिकाचे विचार करायचे. प्रत्येक गावातील आलेले, कुठल्याही जिल्ह्यातील असू दे, पुणे जिल्ह्यात आल्यानंतर त्याला काम मिळावे यासाठी सुद्धा IT पार्कचं खूप सुधारणा स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांकडून करण्यात आलेलं आहे. हिंजवडी IT पार्क राहू दे किंवा मगरपट्टा IT पार्क, कोरेगाव, असे अनेक भरपूर IT पार्क स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रयत्नातून झालेले आहेत. त्यांच्या मागे भक्कमपणे माननीय केंद्रीय कृषी मंत्री श्री शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद आणि हात होता. त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांनी खूप कामं केले. कारण काकांचे आशीर्वाद त्यांच्या मागे असल्यामुळे ते कुठंच मागं सरकून बघत नव्हते, कामामध्ये काम करत होते. त्यामुळे आम्हाला जवळून माहीत आहे की खूप काही लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा कामं केलेले आहेत. हे काम केलेले जाणीव प्रत्येक नागरिकाला राहणार आणि त्यांच्या आठवणी नेहमी आमच्या मनामध्ये राहतील. त्यांना स्वामी परिवाराकडून व सत्यविजय न्यूज चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कोटी कोटी नमन. ओम शांती. जय हिंद, जय महाराष्ट्र. सत्यविजय न्यूज, मल्लय्या स्वामी. ओम नमः शिवाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.